मी यवतमाळचा सस्ता ब्लॉगर. आपल्या सस्त्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता अभ्यास करू राहिला होता पोट्टा, पण ह्यो त्याच्या आम्ही कॉलेजला बिघडून राहिला होता. पण जाऊ दे, आम्ही आलो बाहेर कारण की सर येणार होते लेट. आम्ही इथं विचारच करत होतो, पण आता लटकलाय बा. याच्या ह्याच्यात तर लयच मोठी अडी आहे. ह्यो तर म्हणे आता चिठ्ठ्यात जोडून पाहतो रे बा, म्हणे हे का होईतं. म्या म्हणलं राहू दे ना बा, म्हणलं असं एखाद्याचं लव्ह लेटर. ह्यो तर म्हणे मी आता धावाचं प्रॅक्टिस करतो, म्हणे मला लय सपाट्यानं धावायचं आहे म्हणे. ते जाऊ द्या, मग आम्हाला लावलं बोर्ड बनवायला सरनं कामी. मग बनवलं ना बा बोर्ड. बोर्ड बनवून झालं. सर म्हणे थोडंसं वाचा म्हणे, पण भाऊ तर इथं बोलायलाच लागले बा. सरनं वाचायला सांगितलं, पण हा तर पट्टा बोलू राहिला होता मस्त. म्या म्हणलं जाऊ दे रे बा, तेवढं इम्पॉर्टंट द्यास लागते म्हणलं. हा जेवताना बोलू राहिला होता, जेवून घे रे बा म्हणलं पहिले, मग बोलजो म्हणलं. पण जाऊ दे, आता ते तर बोलाच लागते, तेवढं करावंच लागते. मग आम्ही आलो इकडे जेवण करून, तर सर म्हणे हो लाईट बदलायचा आहे म्हणे. चढवलं बा मग मलेच वरत आला बा आमचा लाईट की बदलून. आता सर म्हणे तुम्ही थेरीमध्ये बसा म्हणे, वाचा म्हणे थोडंसं, कारण की तुम्हाला उद्या प्रश्न विचारतो म्हणे. ठीक आहे सर म्हणलं. बसलो आम्ही इथं, थोड्याशा भोकाल्या केल्या मस्त. ज्या आम्ही घराकडे चाललो तर ह्या 2 बकऱ्याले पाहून ह्या बंद्याच बकऱ्या पळाल्या, कारण की त्याला तर त्याचा जीव वाचवायचा होता ना. पूनम त्याचा बर्थडे होता, तर पार्टी तर मागायचीच होती. चहा प्यायला दे रे बा म्हणलं. ताई म्हणलं पैसे 50 रुपये आम्हाला, आम्ही जातो चहा प्यायला, तुम्ही सबस्क्राईब करून चालले जा.